बायको गेली माहेरी काम करी पितांबरी हा का ती इनोव्हेटिव्ह कन्सेप्ट होता. जेव्हा तुमची तांबे पितळेची भांडी चमकवायची आहेत किंवा कोणतीही वस्तू चमकवायची आहे तेव्हा पितांबरी हेच नाव लक्षात येतं. आम्हाला ब्रेक करायचा होता की बायका का पुरुषांनी पण घरामध्ये काम केलं पाहिजे. तुमचा हा एक फॅमिली बिझनेस आहे. हम्म. पण ते तेवढं सोपं आहे का? मला माहितीये की माझे बाबा पहिले हाऊस टू हाऊस जायचे आणि तिकडे सगळीकडे जाऊन ते पितांबरी वाटायचे. 20 वर्ष अगोदर बिझनेस करणं जेवढं कठीण होतं तेवढं आता कठीण अजिबातच राहिलेलं नाहीये. जी दुसरी तिसरी पिढी आहे बिझनेसमध्ये येते तर तुम्हाला काय वाटतं की त्यांनी नेमकी कशी तयारी करायला पाहिजे? तर फाउंडेशन चांगलं असेल तुमचं तर त्या फाउंडेशनवर सेकंड जनरेशन बिल्ड करून आता माहितीये की ऑनलाईन मार्केटिंग सुद्धा खूप मोठं झालं तर त्याचा आपल्या बिझनेसला कुठे उपयोग होईल आणि कुठे आपलं काय बोलतात ना कॉम्प्लिमेंट आपण करू शकतो. तुमच्या वडिलांनी ही कंपनी प्रस्थापित केली हो. त्याच्यानंतर वाढवली. हो. तर ही आणखी वाढवणं किंवा हो. याच्यापेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणामध्ये हो. एक्सपॅन्ड करण्याचं एक दडपण होतं का? मला पण एक एक्सपर्ट व्हायचं होतं. तर एक्सपर्ट व्हायचं असेल तर नियम सोपा आहे. तुम्ही स्लीव्ह वरती करायचे आणि जे काय काम तुमच्या ह्याच्यावरती पडेल ते करत जायचं.